विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेनं सोलापूर हादरलंय। सोलापूरच्या मोहोळमधल्या चिंचोली काठी इथं विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। मात्र विवाहितेनं आत्महत्या केली आहे का की तिची हत्या झाली आहे असा संशय तिच्या नातेवाईकांनी आता व्यक्त केलाय। सासरच्यांनी चारचाकी आणि पैशांची मागणी केल्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेला लहान मुलगी असून ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। या प्रकरणी पती पवन भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे, तर सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 3 वर्षांपासून विवाहितेला सासरच्यांकडनं त्रास दिला जात होता, मारहाणही केली जात होती असा दावा विवाहितेच्या नातेवाईकांनी केला। मुलीच्या आई वडिलांशी याबाबत आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी संवाद साधला, पाहूया। सोलापूरच्या चिंचोली काठी येथे विवाहित महिलेने जे आहे ते आत्महत्या केलेली आहे। ही आत्महत्या जे आहे ते सासराकडून त्रासाला कंटाळून जे आहे ते तिने ही आत्महत्या केली असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। यावरती बोलण्यासाठी महिलेचे जे आहेत ते वडील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय त्रास मुलीला होत होता आणि तिने आत्महत्या केली? आत्महत्या तर पहिली वर्ष आत्महत्या केली नाही साहेब, ती हत्या आहे। सकाळी मी सोबत बोलले काय बरं आहे, समजा व्हिडिओ कॉल केले, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, दाखवतो तुम्हाला। सारा पैशासाठी ते सारखा त्रास देणं, ती मुलगी जी आली मला मुलगा पाहिजे, एकदा ढकलून दिले, अबॉर्शन केले, एकदा कार घेतो मला पैसे पाहिजे म्हणून, सारखा पैसे पैसे म्हणून एवढा त्रास दिले मला पोरगीला, एवढा त्रास देऊन फाशी देऊन मारून टाकले, उगा शोपुटात केले साहेब तुम्ही। काय मागणी आहे तुमची नेमकी आता? हा म्हणजे न्याय पाहिजे माझ्या सरकार, मुलग्यांच्या बापाला हे दिलं, एवढा विनंती आहे माझी, तिला घोरची घोर शिक्षा पाहिजे। माझी मुलगीला ती फाशी दिला ना, तिला बी फाशी द्यायला। आत्महत्या करायला गेलेली माझ्या सारखं विनंती करायला आमच्या काम लेकराला मारूनच टाकतो म्हणत होता, माझ्या लेकराला मारूनच टाकतो। पुरा कार्यक्रम झाल्यावर करतो। जे यामधले जे पती सासू सासरे आहेत त्यांना त्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ते यावेळी आई वडिलांकडून करण्यात आलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।